नमस्कार, माझं नाव मिसेस कांचन गौरी जोशी. मी 50 वर्षाची आहे. रिहॅबमध्ये माझी जी ओळख झाली ती माझ्या आईला घेऊन मी सगळ्यात पहिल्यांदा इथे आले होते, जी 75 वर्षाची आहे. म्हातारपणाच्या उतार वयामध्ये जो बॉडीचा स्टिफनेस येतो त्याची काळजी घेण्यासाठी मी तिला घेऊन इथे आले होते. तिची 3 सेशन्स झाल्याच्या नंतर जी सेशन्स कशा पद्धतीने घेतली जातात, किती जिव्हाळ्याने त्या पेशंटच्या बरोबर इथले डॉक्टर्स उपस्थित राहून सावकाश त्या पेशंटला इंडिव्हिज्युअली जी त्याची रिक्वायरमेंट असते त्या पद्धतीने त्यांचा प्लॅन सेट केला जातो आणि त्यांना मॅक्झिमम प्रोडक्टिव्ह डे साठी तयार केलं जातं. ते 3 सेशन झाल्याच्या नंतर मी एनरोल केलं स्वतःला इथे आणि माझे सेशन सुरू झाले. मला त्रास म्हणजे माझी बॉडी खूप स्टिफ होत होती आणि ज्याच्यामध्ये मला खांदे, माझी मान, माझे पाय दिवसाच्या शेवटी खूप दुखायचे आणि रोज औषध घेणं रेकमेंडेड नव्हतं. रेग्युलर व्यायाम चालू होता तरी सुद्धा कुठे कमी पडतंय हे मला कळत नव्हतं. जेव्हा मी स्वतःचं नाव इथे एनरोल केलं तेव्हा डॉक्टर श्रेया यांच्या गायडन्सनी त्यांनी मला ट्रीट केलं, ज्यांना असिस्ट केलं डॉक्टर दिशा यांनी. सो 3 सेशन्स माझी झाल्याच्या नंतर मला चिकनगुनिया झाला, ज्याच्यामध्ये माझा बॉडीचा स्टिफनेस अजून वाढला. मी मध्ये गॅप घेतली, पण रिहॅबनी मला फोन करून मला हेल्प केली. मला असं वाटत होतं की चिकनगुनिया बरा झाल्याच्या नंतर मी परत माझे सेशन चालू करीन, पण त्यांनी मला एक खात्री दिली की तुम्ही तुमचं बेसिक चिकनगुनियातनं बाहेर आल्याच्या नंतर जर रिहॅब सुरू केलं तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. इथे त्या पद्धतीने आपण सांधेदुखीवर ते सांधे मोकळे होण्यासाठी चिकनगुनियामध्ये जे सांधे स्टिफ झाले होते, सकाळी सकाळी जे सांधे प्रचंड दुखायचे, त्याच्यासाठी ट्रीटमेंट रिहॅबमध्ये सुरू झाली आणि त्याचा मला खूप फायदा झाला. जे सांधे मोकळे होण्यासाठी मी दिवसामध्ये स्वतः एक्सरसाइज करायचा प्रयत्न करत होते, ते एक्सरसाइजेस बरोबर डायरेक्शननी जात नव्हते हे मला रिहॅबमध्ये आल्याच्या नंतर कळलं. आणि त्याच्यानंतर चिकनगुनियातनं बाहेर येता येता माझं रिजिम एक्सरसाइजचं प्रॉपरली लावून देण्यामध्ये रिहॅबचा खूप मोठा वाटा आहे. सो थँक्यू सो मच टू द एंटायर टीम ऑफ रिहॅब. स्पेशल